मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला सायली अर्जुनची वाट पाहत असते. कल्पना येते आणि सायलीला बोलते की अर्जुन अजून आला नाही का? सायली बोलते की हो ना, त्यांना आज फारच उशीर झाला आहे. कल्पना बोलत असते की अजून किती वेळ लागणार आहे त्याला? सायली बोलते की त्यांनी अजून काही कळवलं नाही. आता मग कल्पना बोलते की आपण दोघीजणी त्याची वाट पाहत थांबूया. पण फारच उशीर झाला असल्यामुळे सायली बोलते, तुम्ही उगीच कशाला जागरण करताय आई? परत तुम्हाला ॲसिडिटी होते. तुम्ही जाऊन झोपा, मी ते आल्यावर तुम्हाला सांगते. आता मग सायली एकटीच अर्जुनची वाट पाहत बसते. इकडे आता चैतन्य रडत बसलेला असतो. त्याला पण अर्जुनला जितकं वाईट वाटलंय तितकंच वाईट वाटलेलं असतं. आता मग साक्षी विचार करते की आता मला उगीचच याच्याशी गोड बोलावं लागेल. आणि मग ती चैतन्यला बोलते की चैतन्य, आज जे काही झालंय ना ते सगळं फारच वाईट झालं. माझ्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वाद झाला. चैतन्य बोलतो की मला अर्जुनला हे सगळं पहिल्यांदा सांगायला हवं होतं. पण या सगळ्यामध्ये तुझी काहीसुद्धा चुकी नाहीये. साक्षी बोलते की आपण दोघे जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हा मला माहीतसुद्धा नव्हतं की तू अर्जुनचा मित्र आहेस. आपल्या प्रेमाचा आणि या केसचा काहीसुद्धा संबंध नाही. चैतन्य, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? मला असं सारखं सारखं का वाटतंय की अर्जुन आणि तुझ्या वादाला मीच कारणीभूत आहे? चैतन्य बोलतो की साक्षी, अगं तुझी यामध्ये काहीसुद्धा चूक नाही. साक्षी बोलते की माझ्यामुळे तुमच्या दोघांची मैत्रीसुद्धा तुटू शकते. तुमच्या दोघांची मैत्री तुटायला नाही पाहिजे. चैतन्य बोलतो की साक्षी, मगाशी अर्जुन तुला एवढं बोलून गेला तरीसुद्धा तू अजून आमच्या मैत्रीचा विचार करत आहेस. आणि मग तो साक्षीला मिठी मारतो. इकडे आता सायली अर्जुनची वाट पाहत असते. बराच उशीर झालेला असतो, पण अर्जुन अजून घरी आलेला नसतो. सायली अर्जुनला फोन करत असते, पण तो फोन देखील उचलत नसतो. आता मग रात्रीच्या 12 वाजतात. एवढा उशीर झालाय म्हणून मग सायली चैतन्याला फोन करते, पण चैतन्य फोनसुद्धा उचलत नाही. साक्षी बोलते की चैतन्य, ती का फोन करत असेल? अर्जुनने तिला काही भलतं-सलतं सांगितलं तर नसेल ना? चैतन्य बोलतो की जाऊ दे, मला तुझ्याविषयी कोणालाही काहीसुद्धा स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. आणि मग तो सायलीचा फोन उचलतच नाही. इकडे आता रविराज, प्रिया, सुमन शॉपिंग करून घरी येतात. रविराज शॉपिंग करून फारच दमलेला असतो. तो बोलतो की बापरे, तन्वीच्या साखरपुड्याची शॉपिंग आहे म्हणून फारच उत्साहाने मी शॉपिंगला आलो खरं, पण फारच दमायला झालं आहे. सुमन बोलते की पण शॉपिंग मात्र फारच छान झाली. विपुलच्या आईची चॉईस किती छान आहे आणि विपुलची पण चॉईस फारच छान आहे. नागराज मध्येच बोलतो की पण आपली तन्वी काय कमी आहे का? त्याने आपल्या तन्वीला चॉईस केलं आहे. रविराज बोलतो की आता लवकरात लवकर साखरपुड्याची तारीख मी काढणार आहे. रविराज असं बोलल्यावर मात्र तन्वीच्या तोंडावर 12 वाजतात. इकडे आता सायली फारच उशीर झाला अर्जुनची वाट पाहत असते. आणि मग ती उशीर झालाय म्हणून दरवाजा उघडून बाहेर कुठे अर्जुनची गाडी दिसत आहे का असं चेक करायला जाते. तर मग अर्जुन बाहेर पायरीवर रडत बसलेला असतो. सायली मग अर्जुनला बोलते की सर, अहो काय झालंय? तुम्ही रडताय का? पण अर्जुन तिला काहीच सांगत नाही. आणि मग तो रडायचा थांबतच नसतो. सायली त्याला विचारत असते, पण अर्जुनला रडू आवरत नसतं. सायली मग अर्जुनला त्याच्या खोलीमध्ये घेऊन जाते. खोलीमध्ये गेल्यावर अर्जुनला सायली विचारते की सर, अहो नेमकं काय झालंय? अर्जुन मग सायलीला सगळं झालेलं सत्य सांगतो. सायलीला पण हे ऐकून फारच मोठा धक्का बसतो. सायली बोलते की ती साक्षी ना चांगली मुलगी नाहीये. तिने चैतन्य भाऊजींना फसवलं असणार किंवा त्यांना धमकी वगैरे दिली असणार. आता मग अर्जुन बोलतो की मला पण तसंच वाटलं होतं, पण चैतन्यने त्या मुलीसाठी आज मला घरातून बाहेर काढलं. त्याचं तिच्यावर प्रेम आहे असं तो म्हणाला. त्यांचं प्रेम प्रकरण इतके दिवस चालू होतं, पण तो माझ्याशी खोटं बोलत होता आणि त्याने हे सगळं माझ्यापासून लपवून ठेवलं. त्याला माहीत होतं मला हे कळल्यावर अजिबात आवडणार नाही, पण त्याने हे सगळं माझ्यापासून लपवून ठेवलं. आज त्या मुलीसाठी त्याने मला घरातून बाहेर काढलं. आता मग सायलीला पण हे सगळं ऐकून फारच मोठा धक्का बसतो. मित्रांनो, पुढील भाग हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला थोडासा सपोर्ट करा. धन्यवाद.